तोंडाला जेव्हा चव नसेल किंवा आपल्याला जेवण जात नसेल किंवा भाजी आवडत नसेल, आता उन्हाळ्यामध्ये बघा कधी आपल्याला असं होतं की भाजी कोणतीच आवडत नाही. मग त्याऐवजी आपण कोणत्या तरी चटण्या घेतो भाकरीबरोबर, पोळीबरोबर. तर त्या चटण्यांबरोबर असाच हिरव्या मिरचीचा जर ठेचा आपण करून ठेवला घरामध्ये, तर दररोजच्या जेवणामध्ये सुद्धा तोंडी लावायला आपल्याला उपयोगी पडतो किंवा भाकरीसोबत, पोळीसोबतसुद्धा आपण खाऊ शकतो. तर मस्त अशी तोंडाला चव येते आणि मस्त टेस्टी लागतो. तर पूर्वीच्या काळी म्हणजेच आपल्या आजी आजोबांच्या काळात आजी हा ठेचा कायम घरात करून ठेवायची. भाजी आवडली नाही किंवा असली भाजी तरीसुद्धा ही जर ठेचा आपल्याला जर खावासा वाटला तर पटकन आपण भाकरीसोबत ताटामध्ये घेऊन खाऊ शकतो. त्यामुळे कायम असायचं. शेतामध्ये जर जायचं असेल तर डबा म्हणून सकाळी सकाळी गरमागरम बाजरीची किंवा ज्वारीची भाकरी, त्यासोबत ठेचा, दूध, ताक असं आजी द्यायची. तर तोच ठेचा आपल्याला कसा करायचा आहे आज बघायचं आहे. तर बघा, पहिल्यांदा मी घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या. आपल्याला आता ह्या ठेच्यासाठी पोपटी रंगाच्या लांब सडक अशा मिरच्या घ्यायच्यात. आता माझ्याकडे बघा 2 प्रकारच्या मिरच्या आहेत. डार्क शेवाळी जी मिरची आहे तर ती जास्त तिखट असते आणि पोपटी रंगाची कमी तिखट असते. तर आपल्याला ह्या ठेच्यासाठी पोपटी रंगाची लांबसडक अशी मिरची घ्यायची, म्हणजेच ठेचा जो आहे तो थोडासा कमी तिखट होतो. तर बघा, आता स्वच्छ धुवून घेतल्यात मी मिरच्या आणि त्याची देठं काढून घेतलेली आहेत. आता आपल्याला रगडलेला ठेचा किंवा खरडा करायचा आहे. तर गावाकडं जसं हिरव्या मिरचीचा ठेचा करतात तसा पद्धतीने आपण आज ठेचा करतो आहे. त्यामध्ये अगदी शेंगदाणे वगैरे काहीच घालणार नाही आहोत आपण. तर बघा, पहिल्यांदा मी गॅसवर कढई ठेवली आणि आता त्यामध्ये आपल्याला आता तेल न टाकता या हिरव्या मिरच्या आपल्याला मंद गॅसवरती भाजून घ्यायच्यात. आता त्या मिरच्यांना असे थोडे थोडे काळे डाग पडायला सुरुवात होते, म्हणजे भाजल्या गेल्या की अगदी थोडासा त्यातला तिखटपणा कमी होतो. म्हणजेच त्यातलं जे तिखटपणा असतो, म्हणजे पाणी जे असतं तर ते मॉइश्चराईज त्याचं थोडंसं निघून जातं आणि मिरच्यांचा तिखटपणा थोडासा कमी होतो. तर असंच आता मंद गॅसवरती ह्या मिरच्या हलक्याशा भाजून घ्यायच्यात आपण आणि नंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत तेल. आता तेल टाकल्यानंतर ह्या मिरच्या जवळपास उडण्याची पण शक्यता असते, तोंडावर, हातावर उडण्याची शक्यता असते. हवं तर तुम्ही या मिरच्यांचे तुकडेसुद्धा करून तुम्ही मग भाजून घेऊ शकता, मग उडत नाहीत. आता त्यामध्ये आपण भरपूर सारा लसूण टाकायचा आहे. आता या ठेच्यासाठी 2-3च वस्तू लागतात, पण त्या पण अगदी आपण भरपूर प्रमाणात जर लसूण वापरला तर खूप मस्त टेस्ट येते. आता झाकण ठेवून आपण आता हे मधून थोडंसं हलवून घेऊन झाकण ठेवून आपण या मिरच्या भाजून घ्यायच्यात, म्हणजेच ह्या तेलामध्ये चांगल्या फ्राय करून घ्यायच्यात. तर अंगावर जर उडत असतील तर थोडंसं ताट धरायचं आहे आडवं किंवा झाकण ठेवूनच तुम्ही ह्या भाजून घेऊ शकता. आता थोडेसे लसूण आणि ह्या मिरच्या थोड्याशा भाजल्या गेल्या की मग आपण त्यामध्ये टाकणार आहोत मीठ. तर मी जाड मीठ टाकते. जाड मिठाला छान अशी चव असते. ह्या ठेच्यामध्ये जाड मीठ टाकलं की खूप मस्त ठेचा लागतो. आता मीठ टाकल्यानंतर थोडंसं हलवून घेऊयात आपण आणि नंतर आपण त्यात टाकायचं आहे थोडंसं पाणी. तर पाण्याचा मी थोडासा शिंतोडा देते, म्हणजेच 3-4 चमचे आपण पाणी त्यामध्ये टाकायचं आहे. म्हणजे ह्या मिरच्या ज्या आहेत फ्राय झाल्यानंतर थोड्याशा ज्या कडक झालेल्या असतात तर या पाण्याने त्या मऊ होतात आणि आपल्याला रगडायला चांगलं सोपं जातं. आणि आता झाकण ठेवून पाणी टाकल्यानंतर आपण थोडीशी वाफ घेऊन हे पहा, आता त्यातलं पाणी आटेपर्यंत थोडंसं आपण शिजवून घ्यायचं. तर थोडंसं पाणी राहिलं आहे, काही हरकत नाही. तशाच पद्धतीची आपल्याला ही मिरची हवी, म्हणजे मिरची थोडीशी शिजून मऊ पण झाली पाहिजे आणि त्यामध्ये थोडंसं पाणीसुद्धा राहिलं पाहिजे. आता आपण ही कढई जी आहे खाली उतरून घेतली. आता तुम्ही ह्या मिरच्या ज्या आहेत आता ह्या रगडून घ्यायच्या. तर तांब्याच्या बुडाने सुद्धा तुम्ही रगडू शकता किंवा खलबत्ता तुंबा जो असतो त्या तुंब्याने सुद्धा तुम्ही रगडून घेऊ शकता. आणि रगडता जर येत नसेल तर मिक्सरलासुद्धा तुम्ही फिरवून घ्या किंवा खलबत्त्यातसुद्धा तुम्ही हे कुटून घेऊ शकता. तर आता मी पाटा वरवंट्याचा जो वरवंटा आहे त्या वरवंट्याच्या साहाय्याने हलकंसं हे बघा असं दाब दिला की ह्या मिरच्यांचे लगेचच तुकडे होतात किंवा मिरच्या चांगल्या ठेचल्या जातात. तर अशाच पद्धतीने आता हा जो ठेचा आहे तर तो मी आता रगडून घेते. तर हा रगडलेला जो ठेचा आहे अगदी गावरान पद्धतीने, म्हणजेच गावाकडं जसं भाकरीसोबत हा ठेचा खातात
अगदी तसाच आपण बनवतो आहे, त्यामध्ये अजिबात काहीही टाकलेलं नाही दुसरं. अतिशय टेस्टी, अतिशय मस्त लागतो हा ठेचा. तर बघा आता आपण छान असा हा रगडून घेतला आहे. आता तुम्हाला जर तिखटपणा जास्त कमी करायचा असेल अजूनसुद्धा, तर त्यामध्ये तुम्ही लिंबाचा रस टाकू शकता, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकू शकता. पण मी अशातलं काहीच टाकलेलं नाही आहे. अगदी आपण तिखट झणझणीत असा ठेचा करतो आहे. आता ठेचून झाल्यानंतर आपण आता हे काढून घेऊयात आता वरवंट्याला लागलेलं. आणि आता पुन्हा आपण ही कढई गॅसवरती ठेवायची. तर मस्त असा हा जो ठेचा आहे तर पोळीबरोबर, भाकरीबरोबर, कोणत्याही बाजरीच्या, ज्वारीच्या भाकरीसोबत आपण खाऊ शकतो. आता गॅसवरती ही कढई ठेवली आणि भरपूर असं तेल टाकायचं. जेवढं जास्त तुम्ही तेल टाकाल तेवढा हा जास्त दिवस टिकतो. तर आता आपण असा परतून घ्यायचा की त्यातलं जे पाणी राहिलेलं होतं ते पूर्णतः आटून तेल त्याला सुटायला लागेल इथपर्यंत आपल्याला हा ठेचा परतून घ्यायचा. तर भरपूर असं बघा तेल टाकायचं आहे. तर मी आता सध्या थोडं टाकलं आहे. आता आपण जेव्हा हा जो ठेचा कशात काढून घेऊ, एखाद्या बरणीत किंवा वाटीत, फुलपात्रात, तर त्यात जर काढल्यानंतर त्याच्या वरपर्यंत तेल येईल असं जर तुम्ही तेल त्यामध्ये टाकलं तर भरपूर दिवस हा ठेचा टिकतो. आणि अगदी जसा जसा मुरत जाईल तसतसं त्याचा तिखटपणा कमी होईल आणि अतिशय टेस्टी असा हा ठेचा लागतो. तर बघा आता सगळीकडून तेल सुटायला लागलं आहे, त्याचं पूर्ण पाणी आटलेलं आहे. मस्त असा आपला हा ठेचा खाण्यासाठी रेडी झाला आहे. हे पहा. तर आता आपण एका प्लेटमध्ये हा ठेचा जो आहे तो काढून घेऊयात. तर पूर्ण पाणी आटल्यामुळे हा टिकायला पण जास्त दिवस टिकतो पण अगदी छान. आणि रंगसुद्धा बघा त्याचा अगदी हिरवागार जसाच्या तसा राहिला आहे मिरच्यांचा. आता प्लेटमध्ये मी काढून तुम्हाला दाखवते. पण तुम्ही जेव्हा हा थंड झाल्यानंतर कशात भरून ठेवताल तर त्यात अजून तुम्ही तेल टाकून घ्या. म्हणजेच आपल्याला ताटामध्ये वाढून जेव्हा घेतो तर त्यासोबत आपण मिरची म्हणजे ठेच्यासोबत तुम्ही तेलसुद्धा घेऊ शकता. म्हणजेच त्याचा तिखटपणासुद्धा आपल्याला कमी लागतो. तर बघा आता मी प्लेटमध्ये काढून घेतला आहे हा ठेचा. तर आता आपण याबरोबर केलेली आहे बाजरीची कडक अशी मस्त अशी भाकरी. तर कडक भाकरी बाजरीची जी सोलापुरी प्रसिद्ध जी आहे तर ती भाकरीचा आपण व्हिडिओसुद्धा अपलोड केलेला आहे. तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा. आता ही भाकरी जी आहे या ठेच्यासोबत मस्त बाजरीची भाकरी आणि फोडलेला मस्त कांदा, तर असं मस्त पंचपक्वान्नालाही मागे सारेल असं हे ठेचा आणि भाकरी खाण्यात जी मजा आहे तर इतर कोणत्याही जेवणात नाही. तर नक्की तुम्ही अशा प्रकारे हा ठेचा एकदा करून पहा, नक्कीच आवडेल. तर शेतामध्ये जर असंच पद्धतीचं जेवण जर जेवलं तर अतिशय मस्त वाटतं. तर बघा आता हा जो ठेचा आहे, आता घेताना आपण ठेचा आणि तेल असं बरोबर घ्यायचं आहे आणि आपण आता भाकरीवरती ठेवून अशी भाकरी आपण खाणार आहे. तर बघा यामध्ये जर लिंबू पिळलं तर अतिशय मस्त टेस्ट पण लागते आणि तिखटपणासुद्धा त्याचा कमी होतो. तुम्हाला जर आवडत असेल तर नक्की लिंबाचा रस तुम्ही त्यामध्ये टाका. आता कडक अशी भाकरी बघा बाजरीची. तर बघा आता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून पण सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूयात अशा छान छान नवनवीन रेसिपींच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.